हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करीत आहोत. तर आजचा व्लॉग तुम्हाला 1% जरी आवडल्यास किंवा युजफुल वाटल्यास नक्कीच लाईक करा आणि हो, पहिल्यांदाच म्हणजे चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे ना 14 एप्रिल निमित्त मी काही दिवसांपासून साफसफाई करतीये. तर आता 80% साफसफाई पूर्ण झाली आहे आणि राहिलेली आहे थोडीशी साफसफाई, म्हणजे छोटी-मोठी कामं. तर त्यापैकीच एक आहे विंडो क्लिनिंग, म्हणजे खिडक्या साफ करायच्या आहेत. तर मी काय केलं, ऑनलाईन हे टूल मागवलं. Amazonवरून मागवलेलं आहे मी हे आणि व्हिडिओ पाहिले होते याचे भरपूर आणि असं दिसत होतं की खूप छान असं विंडो क्लीन होतात. तर म्हटलं चला मागवूया. तर साधारणपणे 350 मध्ये हे 2 आलेले आहेत आणि पाठीमागे वायपर आहे आणि पुढे ना थोडंसं असं ब्रश स्क्रब सारखं आहे. तर चला आता विंडो क्लीन करून दाखवते तुम्हाला. तर ही जाळी आहे ना, या जाळीवरती भरपूर अशी धूळ बसलेली आहे. तर आता इथे काय करते मी, हे जे पाण्याचा जो स्प्रे घेतलाय त्या स्प्रेमध्ये ना मी लिक्विड सोप टाकलेला आहे आणि त्याचा ना असा स्प्रे करून घेते. नुसता पाण्याचा स्प्रे केला तरी देखील चालेल, पण आता इथे मी लिक्विड सोपचा स्प्रे करून घेते म्हणजे खूप छान असं क्लीन होईल. तर इथे पूर्णपणे विंडोला म्हणजे ह्या ज्या जाळ्या आहेत त्याच्यावर स्प्रे का करायचा, डायरेक्ट तुम्ही हा जो टूल मी मागवलाय तो डायरेक्ट तुम्ही या जाळीवरती फिरवू शकता. पण तसं केल्याने काय होतं, खूप सारी धूळ उडते आणि ती नाकातोंडामध्ये आणि अंगावर उडते. त्याच्यामुळे काय करायचं, ही जी जाळी आहे ना त्याच्यावरती लिक्विड सोपचा असा स्प्रे करून घ्यायचा आणि आता बघा स्प्रे केल्यानंतर मी हा ब्रश फिरवून घेतला तरी देखील थोडीशी धूळ मला उडताना जाणवली, म्हणून मी काय केलं पुन्हा एकदा स्प्रे करून घेते. स्प्रे केल्यामुळे काय होतं, ही जी धूळ असते ती त्या जाळीला चिटकून बसते आणि हा जेव्हा स्क्रबचा जो ब्रश आहे, टूल आहे, तो जेव्हा मी जाळीवर फिरवते त्यावेळेस जी धूळ आहे ती एकदम नाकातोंडामध्ये उडत नाही, मस्तपैकी त्याला चिटकून राहते आणि खूप छान असं हा क्लीन होतो. विंडोचा जो सरफेस आहे जाळीचा खूप सुंदरपणे असा क्लीन होतो. मी तुम्हाला दाखवतेच करून. पूर्ण एकदा मी स्प्रे करून घेतलाय या जाळीला. जाळी पूर्णपणे लिक्विड सोपने ओली केल्यामुळे काय होतं, पूर्ण त्याच्यातले जे कोपरे आहेत ते पूर्णपणे क्लीन होतात आणि तिथे हा जो टूल आहे व्यवस्थित पोहोचला जातो आणि आतून आणि बाहेरून ही जी जाळी आहे ती व्यवस्थित क्लीन होते. बघा अशा पद्धतीने आता मी हा जो टूल आहे तो असा फिरवतीये. फक्त एकच असा हात मारला ना तर पूर्णपणे ना ही धूळ अशी सगळी निघून जाते आणि उडत नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं अंगावरती नाकातोंडात धूळ जात नाहीये. आणि बघा पूर्णपणे विंडो ना अशी खूप छान अशी क्लीन झालेली दिसते. ही जी जाळी आहे ती क्लीन झालेली दिसतीये. आणि ही जाळी ओली केल्यामुळे ही जी धूळ होती ना ती पूर्णपणे अशी गोळा होऊन खाली पडते. तर पुन्हा एकदा मी थोडंसं खाली स्प्रे केला आणि खाली देखील व्यवस्थित मी आता ते टूल फिरवून घेणार आहे. तर जिथे-जिथे मला असं वाटतंय की पुन्हा एकदा हात फिरवला पाहिजे तिथे पुन्हा एकदा मी स्प्रे केला आणि पुन्हा एकदा हा टूल व्यवस्थित फिरवून घेणार आहे. तर त्यामुळे काय होतं, सगळी जाळी निघून जाते, अंगावर उडत नाही आणि ही जी जाळी धूळ जी वगैरे उडते ना तर त्याचे ना साधारणपणे गोळे होऊन खाली पडतात. तर हे एक चांगला फायदा आहे. तर अशाच पद्धतीने मी खिडक्याच्या ज्या जाळ्या असतात त्या मी पूर्णपणे क्लीन करते. आता हे व्यवस्थित मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर आपल्याला काचा व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. तर आता या काचांवर देखील मी असा स्प्रे करून घेणार आहे आतल्या बाजूने आणि व्यवस्थित हा जो आता आता आपल्याला इथे हा स्क्रब नाही लावायचा. हा स्क्रब फक्त आपल्याला जाळी क्लीन करण्यासाठी आहे. पण या टूलच्या पाठीमागे एक वायपर टाईपचा एक हे दिलेलं आहे, वायपर दिलाय छोटासा रबरी. तर त्याने आपण या विंडो क्लीन करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, पूर्णपणे ज्या विंडो आहेत ना तर काचेवरती पूर्ण हा स्प्रे करून घ्यायचा. आता स्प्रे केल्याने काय होतं, या खिडक्यांवरती जी चढलेली धूळ असते ती पूर्णपणे ओली होते आणि काच कसं आहे की पाणी त्याच्यावरती राहतं असं. तर आता हा जो स्प्रे करून झाल्यानंतर तो रबरचा जो वायपर आहे ना टूल सोबत आलेला, तर तो आपल्याला वायपर अशा पद्धतीने वरून खालपर्यंत फिरवून घ्यायचा आहे. साधारणपणे 15 ते 20 दिवसाने किंवा महिन्याभरामध्ये अशा जर काचा तुम्ही व्यवस्थित क्लीन केल्या किंवा मग खिडकीच्या ज्या जाळ्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन केल्या ना, घर खूप साफ आणि स्वच्छ दिसायला लागतं आपलं. तर हा पूर्णपणे स्प्रे केल्यानंतर आता परत मी एकदा वर चढते आणि हा जो एक कोपऱ्यापासून मी सुरू करते. तर ही जी पहिली काच आहे ना, तर बघा वायपरचा एरिया आहे ना, तर वायपरने ही काच मी अशा पद्धतीने वरून खाली हे पाणी जे आहे स्प्रे केलेलं हे अशा पद्धतीने खेचून घेते. आता लिक्विड सोप असल्यामुळे काय होतं, पटकन
पटकन ती धूळ निघते आणि पटापट हा स्प्रे ना हा जो वायपर आहे ना पटापट काचेवरती फिरवला जातो। तर आता बघा हा व्यवस्थित मी फिरवला गेलाय आणि आता ही काच व्यवस्थित आता मी स्वच्छ करून घेतलेली आहे। तसंच मी आता दुसरी काच देखील त्यावरती स्प्रे करणार आहे आणि त्याच्यावरती देखील हा वायपर फिरवणार आहे। जर तुमच्याकडे हा वायपर नसेल तर किचनचा ओटा जो आपण क्लीन करतो आणि किचनच्या ओट्यावरचं पाणी काढण्यासाठी जो वायपर वापरतो ना त्याचा वापर देखील तुम्ही इथे क्लिनिंगसाठी वापरू शकता। त्याने देखील खूप छान असं क्लीन होतं। तर आता हा टूल ज्यावेळेस माझ्याकडे नव्हता तर त्याच्या आधी ना मी किचनचा जो वायपर आहे ना तर त्या वायपरनेच या काचा स्प्रे करून अशा पद्धतीने पुसून घ्यायची। किचनचा जो वायपर आहे तो या टूलपेक्षा थोडासा मोठा आहे आणि म्हणून फक्त दोन फेऱ्यांमध्येच एक काच पूर्णपणे क्लीन होऊन जाते। तर आता इथे बघा ही एक काच पूर्णपणे क्लीन करून घेतली आणि आता राहिलेली जी काच आहे ती मी क्लीन करून घेते। तर स्प्रेने आधी वायपरने क्लीन करून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं आणि मग स्वच्छ कॉटनच्या कपड्याने काय करून घ्यायचं, ही काच आहे ना ही पुसून घ्यायची। आता पुसल्यामुळे काय होतं, कुठे थोडंफार जर पाणी राहिलं असेल तर ते पूर्णपणे निघून जातं आणि आतून ही काच मस्त लख्ख चकचकीत अशी निघते। तर आता हे झालंय आतून मी साफ केलेलं आहे। आता मी बाहेरून देखील ही साफ करणार आहे काच। आता माझ्या खिडकीमध्ये खाली पाठीमागून खाली उतरण्यासाठी जागा आहे थोडीशी आणि थोडासा ग्रिलचा आणि खिडकीचा सपोर्ट घेऊन मी बाहेर जाऊन ही पाठीमागची जी बाहेरची काच आहे ती व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे। जर तुमच्याकडे अशी जागा वगैरे नसेल तर विंडो क्लीन करून एका साईडला उभं राहून हे जे टूल आहे ते व्यवस्थित फिरवू शकता। तर आता हे कॉटनच्या कपड्याने ना मी सगळ्या काचा व्यवस्थित पुसून घेतल्या, म्हणजे कुठेच असे डाग वगैरे राहिले नाही पाहिजेत आणि कुठं थोडंसं पाणी वगैरे जरी शिल्लक राहिलं तरी ते पूर्णपणे व्यवस्थित लख्ख निघतं। तर आता हे बघा मी पूर्ण जवळपास आतून काच क्लीन केली आणि आता मी बाहेर आलेली आहे। तर माझा एक पाय ना ग्रिलवर आहे आणि एक पाय इकडे विंडोवरती ठेवलेला आहे मी आतून, आणि खाली उभं राहून पण क्लीन करू शकतो, पण खाली उभं राहिलं की माझा हात वर पोहोचणार नाही म्हणून मी ना अशी उभी राहिलेली आहे। तर बाहेरून देखील मी असा स्प्रे करून घेते आणि बाहेरच्या साईडने भरपूर धूळ आहे, कारण की कसं आहे मध्यंतरी खूप वादळ वगैरे सुटलेलं आणि त्याच्यामुळे खूप सारं असं धूळ वगैरे खिडकीवरती दिसते। तर मी काय केलं, स्प्रे केला आणि आता हा जो टूल आहे ना वायपरचा तर तो अशा पद्धतीने फिरवून घेते। बघा तुम्हाला दिसत असेल तर इतकी म्हणजे धुळीचं असं पाणी दिसतंय ना मातकट असं, तर ते सगळं आता निघतंय ते। आता इथे मी स्प्रे बॉटलचा वापर केलेला आहे आणि वरपासून खालपर्यंत आपल्याला हा जो वायपर आहे तो खेचायचा आहे, म्हणजे पूर्णपणे धुळीचं जे पाणी आहे ना पूर्णपणे निघून जातं आणि खाली ओघळून जातं। आता खाली जर आतून जर तुम्ही पुसत असाल तर ना आतल्या साईडने असं टॉवेल वगैरे जो कपडा यूज नाही करत तुम्ही, तर तो असा कपडा लावून ठेवायचा, म्हणजे जे मातीचं पाणी जे आहे ना तर ते कपड्यामध्ये शोषलं जाईल। आता इथे मी स्प्रे बॉटलचा वापर करून ही पूर्णपणे काच जी आहे ती क्लीन केलेली आहे। जर तुमच्याकडे पाण्याचा खूपच प्रॉब्लेम असेल तर मग अशा वेळेस तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर करू शकता, तर इथे पाण्याची बचत देखील होते। आणि ही काच पुसून वायपरने पुसून घेतल्यानंतर लगेचच कॉटनच्या कपड्याने मी बाहेरून देखील स्वच्छ करून घेते, म्हणजे थोडा देखील पाण्याचा डाग वगैरे राहिला नाही पाहिजे। आता हे काचेवरती जे असे काळपट जे डाग दिसतायत ना तर तो ना पेंट उडालेला आहे, तर तो पेंट काही निघत नाही आणि म्हणून काचेवरती तसं दिसतंय। तर आता बाकीच्या राहिलेल्या दोन्ही काचा मी अशाच पद्धतीने क्लीन करून घेते। तर या काचा क्लीन करत असताना मला आलेला अनुभव, तर सुरुवातीला मी काय करायचे, ज्यावेळेस हा टूल नव्हता तर त्यावेळेस मी माझ्या किचनचा वायपर वापरायचे आणि हे पुन्हा लिक्विड सोपचं स्प्रे करून हे वॉटर काचेवरती स्प्रे करायचे, तर त्यामुळे काचा आणि ही जी जाळी वगैरे आहे ती स्वच्छ निघते। तर सुरुवातीला असं करायचे आणि जो कपडा आहे त्या कपड्याने पुसून घ्यायचे। पण आता ह्याचा फायदा असा झाला, हे टूल मागवल्यापासून पटापट वायपरने मी पाणी खेचून काढू शकते आणि दुसरी गोष्ट पाण्याचं जास्त वेस्टेज होत नाही। फक्त एक वायपर फिरवला ना की पटकन हे क्लीन होऊन जातं आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं। तर पूर्वीचं ज्यावेळेस मी क्लीन करायचे थोडंसं वेळ खाऊ व्हायचं आणि आता ही फक्त हॉलची काच क्लीन करायला मला फक्त 15 मिनिटं लागलेली आहे, 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत। आणि हे काम जर तुमच्या घरामध्ये कोणी मुलं असतील किंवा मग तुमचे मिस्टर वगैरे असतील तर त्यांना सांगितले तर ते देखील मस्तपैकी हे काम करू शकतात। आता इथे माझ्या घरामध्ये मुलाची चाललेली आहे मोठ्याची परीक्षा, त्याच्यामुळे मी काही त्याला थांबवू शकत नाही आणि लहान्याला
मला काही ते जमणार नाही आणि म्हणून म्हटलं की चला आता हे काम आपणच केलं पाहिजे आणि मिस्टर आहेत बाहेर गेलेले आहेत. तर आता ही बघा काच पूर्णपणे क्लीन करून घेतली आणि हळूवारपणे मी ना आता आतमध्ये येते आणि हे बघा जवळून मी तुम्हाला दाखवते. तर ही जाळी बघा, ही जाळी मी क्लीन केलेली, किती स्वच्छ जाळी क्लीन झाली आहे. अजिबात एक कण सुद्धा जाळीचा किंवा धुळीचा तुम्हाला दिसणार नाही. बाहेरचं सगळं चित्र एकदम स्वच्छ दिसते. काच देखील मी तुम्हाला दाखवते आणि बघा इतकी मस्तपैकी ट्रान्सपरंट अशी काच दिसतीये. असं वाटतंय की खरंच खूप छान असं क्लीन झालंय ह्या टूलमुळे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल 1% तरी लाईक करा आणि हो पहिल्यांदाच चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.